कल्पना करा, एक माणूस आपल्या कुटुंबासाठी घर सोडतो. डोळ्यात असंख्य स्वप्न घेऊन मुंबईला येतो. त्याला वाटतं हे घर त्याचं आयुष्य बदलेल. पण हळूहळू त्याला जाणवतं, काही शहरं स्वप्न पूर्ण करत नाहीत. ती माणसांना त्यांच्या माणसांपासून दूर नेतात. गर्दी देतात, पण आपलेपणा नाही. पैसा देतात, पण शांतता नाही. नमस्कार, मी आहे सुनीता, एक पॅशनेट सिनेफिले जी मराठी आणि इंग्लिशमध्ये फॉरेन आणि इंडियन चित्रपटांच्या कथा लिहिते आणि त्यांचा शोध घेते. आज आपण जाणून घेणार आहोत 1978 सालच्या सर्वात वास्तववादी आणि हृदयस्पर्शी चित्रपटांपैकी एक, गमन. दिग्दर्शक मुझफ्फर अली यांचा हा पहिलाच चित्रपट, पण त्याची संवेदनशीलता आजही तितकीच जिवंत आहे. ही कथा आहे गुलाम हसनची. उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात राहणारा एक साधा माणूस. पत्नी खैरून आणि वृद्ध आईला चांगलं आयुष्य मिळावं या एका स्वप्नासाठी तो मुंबईकडे निघतो. मुंबईत त्याला भेटतो लल्लूलाल, शहराच्या संघर्षाला सरावलेला एक मित्र. सुरुवातीला गुलाम टॅक्सी साफ करण्याचं काम करतो. नंतर गाडी चालवायला शिकतो आणि टॅक्सी ड्रायव्हर बनतो. इथूनच खरा सुरू होतो त्याचा प्रवास. दिवसभर गजबजलेल्या रस्त्यांवर प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोचवणारा गुलाम रात्री मात्र स्वतःच कुठेच पोचत नाही. गर्दीच्या शहरातही तो अधिकाधिक एकटा होत जातो. दुसरीकडे गावात खैरून त्याची वाट पाहत असते. पत्र, मनी ऑर्डर आणि परतण्याच्या आशेवर ती दिवस मोजत राहते. तेव्हाच गमन आपल्याला एक खोल सत्य सांगतं. स्थलांतर म्हणजे फक्त एका शहरात जाणं नाही, तर हळूहळू आपल्या माणसांपासून, आपल्या गावापासून आणि कधी कधी स्वतःपासूनही दूर जाणं. फारुख शेख यांनी गुलामची भूमिका इतक्या सहजपणे साकारली आहे की त्यांच्या शांत चेहऱ्यावरचे हजारो न बोललेले शब्द दिसतात. स्मिता पाटील यांची भूमिका लहान असली तरी प्रत्येक प्रसंग मनाला खोलवर स्पर्श करून जातो. त्यांच्या डोळ्यातूनच विरह, प्रतीक्षा आणि न बोललेलं प्रेम जिवंत होतं. तर आपकी याद आती रही रातभर हे अमर गीत त्या विरहाला शब्द आणि स्वर देतं. मुझफ्फर अली यांचं दिग्दर्शनही तितकंच वेगळं आहे. इथे मोठे संवाद नाहीत, नाट्यमय प्रसंग नाहीत, पण प्रत्येक दृश्य आयुष्याचा एक तुकडा वाटतं. मुंबईच्या खऱ्या रस्त्यांवर केलेलं चित्रीकरण चित्रपटाला विलक्षण वास्तववाद देतं. जयदेव यांचं संगीत या भावविश्वाला आणखी खोल करतं. सीने में जलन आंखों में तूफान सा क्यों है हे गीत तुटलेल्या स्वप्नांची वेदना बनवून समोर येतं. गमन हा फक्त गुलाम हसनचा प्रवास नाही, ही त्या लाखो माणसांची कथा आहे जे उज्ज्वल भविष्याच्या शोधात गाव सोडून शहरात येतात, पण त्या बदल्यात आपल्या माणसांचा सहवास, आपल्या गावची ऊब आणि स्वतःचा एक तुकडा कायमचा मागे सोडून देतात. आणि शेवटी हा चित्रपट आपल्या मनाला एक प्रश्न कायमचा सोडून जातो. स्वप्नांच्या मागे धावताना आपण नेमकं काय गमावतो? जर तुम्हाला अशा वास्तववादी, मनाला भिडणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या चित्रपटांच्या कथा आवडत असतील तर सुनीताला नक्की सबस्क्राईब करा. कारण प्रत्येक महान चित्रपट त्याच्या शेवटानंतरही आपल्या मनात एक नवीन गोष्ट सांगत राहतो.